नमस्कार. नेहाज रेसिपी अँड टिप्स मराठीमध्ये मी नेहा आपले मनपूर्वक खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत तिळाची चिक्की पाहणार आहोत. तर मकर संक्रांत तर झालेली आहे, खूप लेट झालेला आहे, त्याबद्दल क्षमा असावी. तर हे पहा किती मस्त अशी कुरकुरीत ही तिळाची वडी तयार झालेली आहेत. अगदी पातळ न होता, चिवट न होता मस्त अशी कुरकुरीत खमंग तयार होते. अगदी फक्त 15 मिनिटामध्ये सहज नवशिकाऊसुद्धा बनवतील एवढी माझी खात्री आहे. अगदी नो फेल रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. तर हे पहा, इथे मी गावरान तीळ घेतलेली आहेत 1 कप भरून, म्हणजे वजनाने एकूण 250 ग्राम इतपत हे तीळ आहेत. तुम्हाला हवंय तर तुम्ही पांढरे शुभ्र पॉलिश केलेले तीळसुद्धा घेऊ शकता. त्यासोबतच अर्धा कप इथे मी साखरेचा वापर करीत आहे. अर्धा कप म्हणजे वजनाने 125 ग्राम इतपत ही साखर आहे. तर इथे मी पांढरी शुभ्र साखर घेतलेली आहे. तर हवं तर ह्यामध्ये मडकटलेली जी साखर असते ना, त्या साखरेचा आपल्याला उपयोग करायचा नाही. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे. ताटाला असं पालथं करायचं आहे. त्यावरती अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं आहे व लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. लगेच गॅसवरती कढई ठेवूया. कढईमध्ये छान अशी हे खमंग तीळ भाजून घेऊया. तर अगदी लो फ्लेमवरती मी ही तीळ भाजून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हलका बादामी रंग येऊस्तर यांना भाजून घ्यायचे आहेत. अगदी यांना भरपूर वेळापर्यंत भाजायचे नाही, जेणेकरून वडीचा स्वाद बिघडेल व वडी ही खायला बरोबर लागणार नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने कढईमध्ये तीळ टाकल्यानंतर असे तळतळत असताना तेव्हा समजून जायचं की परफेक्ट असे हे तीळ आपले भाजले गेलेले आहेत. तर मात्र या भाजत असताना सतत परतत राहायचं, जेणेकरून हे तळाशी लागणार नाही व तीळ हे आतपर्यंत भाजले गेले ना, तर तिळाची चिक्की ही चवीला अप्रतिम लागते. तर हे पहा, त्यानंतर तीळ आता हे भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेणार. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता अर्धा कप ही घेतलेली साखर टाकून घेते व गॅसची फ्लेम ही मीडियम केलेली आहे. आता त्यामध्ये ही साखर टाकून घेतली. त्यामध्ये लगेच 1 चम्मच तूप घालायचं आहे आणि आता लो फ्लेमवरती छान असा याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, ह्यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता छान असा पाक तयार करून घेणार आहोत. अगदी नो फेल रेसिपी आहे. कुणीही सहज बनवेल एवढी साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने साधारण 3 ते 4 मिनिटापर्यंत छान अशी ही साखर विरघळत असते. हे पहा, अशा पद्धतीचा हा पाक तयार होत असतो. तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. 1 चम्मच इतकं बेकिंग पावडरचा वापर करणार, जेणेकरून वडी खायला अजूनही चविष्ट होईल. तर ही बेकिंग पावडर टाकण्याचं कारण असं की बेकिंग पावडर टाकल्याने छान असा वडीला कुरकुरीतपणा येतो, म्हणून यामध्ये आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा देखील टाकू शकतो. तर अगदी थोडं ह्यामध्ये घालायचं, जेणेकरून जसं आपण मार्केटमधून आणतो ना वडी, तशीच सेम त्याच चवीची तयार होते. तर हे आता ह्यामध्ये बेकिंग पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर टाकण्याचं दुसरं कारण ही असं की हे पहा, अगोदर पाकाचा रंग हा खूप लाल असा दिसत होता आणि आता बेकिंग पावडर टाकल्यानंतर हलका असा झालेला आहे. तर त्यानंतर मिक्स करून घेतलं आणि ह्यामध्ये संपूर्ण हे तीळ आता टाकून घ्यायचे आहे. तर आता हा गॅस लो केलेला आहे आणि ह्यावरती आता तीळ टाकून साधारण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत छान असं मिक्स करून घेणार. किंवा जर घट्ट वाटलं ना, तर लगेच गॅस बंदही केला ना, तर काहीही हरकत नाही. किंवा सैल वाटतंय ना मिश्रण, तर थोडा वेळ याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर आता छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेच सुरुवात करूया. तर हे पहा, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला 2 प्रकारची वडी करून दाखवत आहे. तर त्याकरिता मी इथं एका पातेल्यामध्ये उकळतं पाणी केलेलं आहे. त्यावरती आता ही कढई ठेवून घेणार, जेणेकरून हे मिश्रण अगदी घट्ट असं होणार नाही. तर इथं मी एक लहान आकाराचा गोळा घेतलेला आहे. ह्या परातवरती त्याला ठेवून घेणार आणि वरती एक छोटीशी डिश घेतलेली आहे. ह्या डिशला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पहा, गोळ्यावरती आपल्याला अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे आहे. मस्त अशी गोल गरगरीत ही तिळाची गोल चिक्की तयार होत असते व खायला देखील मस्त अशी कुरकुरीत तयार होत असते.
तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तिळाच्या चिक्की बनवू शकता किंवा एक दुसरी पद्धत देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा पद्धतीच्या फक्त मी 2 ह्या चिक्की तयार करून घेतल्या. आता ह्या ताटाला पुन्हा पुन्हा तूप लावण्याची काहीही गरज नाही. त्याच ताटावरती मी पूर्ण हे मिश्रण टाकून घेतलं व हे पहा हाताच्या साहाय्याने छान असं याला पसरवून घेतलेलं आहे व त्यानंतर लाटण्याने छान असं याला लाटून घ्यायचं आहे. अगदी पातळ, जेवढं तुम्हाला जाड हवं आहे किंवा पातळ तसं याला छान असं हाताने दाबून दाबून त्यानंतर लाटण्याने असं लाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे थोडं असं सैल होतं व पसरतं, तर अशा पद्धतीने हाताने छान असं दाबून याला गोल करून घ्यायचं व त्यानंतर लाटण्याने छान असं लाटून घ्यायचं आहे. इथं मी ही चिक्की गोल आकारामध्ये लाटून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील लाटू शकता. इथं माझा लहान मुलगा आहे ना, खूप गोंधळ करत होता म्हणून इथं अशी घाईगडबड झालेली आहे. तर मी इथं थोड्या जाड साईजची ही चिक्की तयार करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून ह्यापेक्षा बारीक साईजमध्ये सुद्धा करू शकता. अगदी नो फेल रेसिपी आहे. कुणीही सहज फक्त 10 मिनिटामध्ये तयार करू शकतं आणि प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. आता लाटून झाल्यावरती लगेच सुरीच्या साहाय्याने छान अशी ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे. हा कोपऱ्यांवरचा भाग आहे ना, थोडा व्यवस्थित निघत नाही. असंही आपण ते पण खातोच, पण जर तुम्हाला छान अशी व्यवस्थित वडी करायची असेल त्यासाठी ना अगोदरच चौकोनी आकारामध्ये चिक्की ही सेट करून घ्यायची. माझ्या हातून जी चूक झाली ते तुम्ही करायची नाही. तर अशा पद्धतीने छान असं हे गरम असतानाच मी कट करून घेतलेले आहेत. तर हे पहा, परत ह्या लायनिंगवरती पुन्हा पुन्हा कट करून घेतलं. त्यानंतर 10 मिनिट याला असंच राहू द्यायचं. त्यानंतर तर आता हे पहा 10 मिनिट झालेली आहे. छान अशी चिक्की सेट झालेली आहे. पहा किती सहज निघत आहे. तर अशा पद्धतीने जर चिक्की ही बनवली ना, तर अजिबात वातट, चिवट किंवा चिकट अजिबात होत नाही. अगदी आपण मार्केटमधून आणतो ना, तशी छान अशी कुरकुरीत ही तिळाची चिक्की तयार झालेली आहे. अगदी नो फेल रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा बनवाल आणि आवर्जून दुसऱ्यांनासुद्धा अशाच पद्धतीने बनवायचं सांगाल, ही माझी खात्री आहे. एवढी छान ही तिळाची चिक्की तयार होत असते. तर तुम्हाला हा माझा तिळाच्या चिक्कीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.